हव्या त्या व्यक्तीला आपल्यावर एवढा तरी विश्वास असायलाच हवा की याच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कोणी असूच शकणार नाही. आई वडील कोणतेही असले तरी ते नेहमीच आपल्या लेकराच्या चिंतेत असतात. आपली सर्वाधिक काळजी घेणारी या जगातील एकमेव सुरक्षा व्यवस्था म्हणजे आई वडील होय. त्यामुळे वेळोवेळी त्यांचीही काळजी घ्या. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तर तिरस्कार करणारे सुद्धा भले भले रडतात. खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते. ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं. बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं. आपण एकटे असलो तर हरकत नाही, आपल्या मागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. यश साजरं करणं चांगलं आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्त्वाचे आहे. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात तर कदाचित आयुष्यभर वाट पाहावी लागेल. पण आपण सुखी आहोत असं आपण ठरवलं तर आपण आयुष्यभर सुखी राहू. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्याचं भलं झालंय त्यांच्याविषयी मळमळ नसावी. चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात. कालसुद्धा हेच सत्य होतं आणि आजसुद्धा हेच सत्य आहे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील. मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे. झुका तितकंच जितकं बरोबर आहे, कारण विनाकारण झुकण्याने सुद्धा आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही. कधीकधी एकटेपण लढावे लागते, पण असे लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका, कारण त्यांची काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असतो, हृदयात नाही. कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं, कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं, कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत असते व जपली जातात ती आपली माणसं असतात. माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे,
मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत रहा, स्वस्थ रहा, घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. इतरांच्या गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्यात काही अर्थ नसतो. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो. आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माची फळं द्यायला लागतं, तेव्हा ती फळे गोड असोत वा कडू खावीच लागतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन संपते, पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन सुरू होते. आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते. स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण परके कोण हे दाखवून देतो. डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टीसुद्धा दिसत नाहीत. जीवनात वाईट गोष्टींचा पश्चाताप फक्त सुबुद्धी असणाऱ्यांनाच होतो. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक नियम आहे. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन. हवेत ऑक्सिजन असतोच, पण माशाला पाण्यातलाच ऑक्सिजन हवा असतो. आपल्या सर्वांचं अगदी तसंच आहे, कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच, पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते. झुका इतकंच की जितकी जरुरी आहे, कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो. जसं गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नसते. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. कधीकधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.